आज आपण आपलं तिसरं प्रकरण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे हे चालू करतोय। यामध्ये आपण रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय, रासायनिक अभिक्रिया संतुलित कशा प्रकारे केली जाते, त्याचबरोबर रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार या 4 वेगवेगळ्या मुद्द्यांविषयी माहिती घेणार आहोत। तर या प्रकरणामधील काही भाग वगळण्यात आले आहेत, तुम्हाला शिकवताना सांगणार आहे। सुरुवातीला आपण रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे घडते किंवा रासायनिक अभिक्रिया घडण्यामागचं कारण काय हे पाहणार आहोत। आपल्याला माहिती आहे की मूलद्रव्यांच्या आणि संयुगांच्या रेणूंचे प्रकार असतात आणि त्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येनुसार प्रत्येक मूलद्रव्याची संयुजा ठरलेली असते। तर संयुजा म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देण्याची किंवा घेण्याची जी मूलद्रव्याची अणूची क्षमता असते त्यालाच आपण मूलद्रव्याची संयुजा असं म्हणतो। तर या संयुजेवरून त्या मूलद्रव्यांची रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेण्याची क्षमता ठरत असते। मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने संयुगे तयार होतात हे आपण मागील इयत्तामध्ये पाहिलेलं आहेच। आता रासायनिक बंध तयार करण्यामागे जी काही प्रेरक शक्ती असते ती प्रेरक शक्ती ही पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करणे ही असते। म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन स्वरूपण प्राप्त करताना जी काही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण केली जाईल आणि त्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक बंध तयार होतात आणि त्यामुळे रासायनिक अभिक्रिया घडते। तर पूर्ण अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अणू संयोजी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संधान करतात। संधान म्हणजेच काय, शेअरिंग करतात, एकमेकांमध्ये भागीदारी करतात। तर इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा भागीदारी झाल्यामुळे त्या ठिकाणी रासायनिक बंध तयार होतील आणि रासायनिक अभिक्रिया होऊन नवीन प्रकारची उत्पादिते आपल्याला मिळतात। आता पुढील जो भाग आहे पान क्रमांक 30 आणि 31, या पान क्रमांक 30 पर्यंत राहिलेला जो भाग आहे तो या ठिकाणी अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। पान क्रमांक 31 मधील शोध घ्या इथपर्यंतचा भाग आहे तो अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे। आता पुढे आपल्याला पाहिजे रासायनिक अभिक्रिया होताना किंवा रासायनिक बदल होत असताना कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बदल पाहायला मिळतोय। तर तापमान आणि दाब यासारखे जे परिमापी आहेत, हे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो। एखाद्या वस्तूवरती असणारा तापमान किंवा त्याच्यावरती असणारा दाब हा जर बदलला तर त्या ठिकाणी भौतिक बदल घडतात। आता भौतिक बदल म्हणजे काय, भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो। प्रत्यावर्ती म्हणजे काय, पुनरावृत्ती, त्याची पुन्हा रिव्हर्सिबल असतो, तो पुन्हा उलटसुलट क्रमाने घडून येतो, यालाच आपण प्रत्यावर्ती बदल असं म्हणतो। भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते, म्हणजे द्रव्याचे जे काही संघटन असेल ते संघटन आहे तसेच राहते, त्यामध्ये बदल होत नाही। उदाहरणार्थ बघा, बर्फ तापल्यावर त्याचे पाण्यामध्ये रूपांतर होते आणि पाणी थंड केल्यावर त्याचा बर्फ होतो। या ठिकाणी पाण्याचं आपण तापमान बदललं आणि बर्फ तापवला, पण तापमान बदललेलं आहे। बर्फ तापवल्यामुळे तापमानामध्ये बदल झाला, त्यावेळेस दाब बदललेला आहे आणि त्यामुळे बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये झालेलं आहे। तेच पाणी आपण थंड केल्यानंतर त्या ठिकाणी तापमानामध्ये बदल झाल्यामुळे पाण्याचा बर्फ होतो। म्हणजे उलटसुलट क्रमाने आपण ह्या परिमापी बदलल्यामुळे पाण्याचा बर्फ होणे किंवा बर्फाचं पाणी होणे ह्या क्रिया आपल्याला पाहायला मिळतात। हा बदल आहे तो पुनरावृत्ती किंवा प्रत्यावर्ती आहे, म्हणून याला आपण भौतिक बदल असं म्हणतो। आता या उलट जर आपण पाहिलं की एखाद्या प्रक्रियेमध्ये द्रव्याचे संघटन बदलते, भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन बदलत नाही परंतु काही बदलामध्ये द्रव्याचे संघटन बदलते, यालाच आपण रासायनिक बदल असं म्हणतो। आणि ज्यावेळी रासायनिक बदल घडतो किंवा रासायनिक बदल होतो त्यावेळी त्या ठिकाणी रासायनिक अभिक्रिया घडून येते। ही अभिक्रिया जी आहे ती प्रत्यावर्ती नसते, पुन्हा उलट क्रमाने आपण ती करू शकत नाही, कारण या ठिकाणी द्रव्याचे पूर्ण संघटनच बदललेले असते। तर रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया आहे की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधांचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते। रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणारे जे काही पदार्थ असतील त्यांच्यामधील रासायनिक बंधांमध्ये बदल होतो, रासायनिक बंध त्या ठिकाणी विभाजित होतात आणि त्यामुळे नवीन रासायनिक बंध तयार होऊन आपल्याला नवीन प्रकारची उत्पादिते या अभिक्रियेमध्ये मिळतात, यालाच आपण रासायनिक अभिक्रिया असं म्हणतो। आता जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभागी होतात, म्हणजे अभिक्रिया करताना आपण सुरुवातीला जे काही पदार्थ वापरलेले आहेत त्यांना आपण अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हणतो। म्हणजे अभिक्रियेत भाग घेणारे घटक यांना आपण अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हणतोय। आता या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून विभाजनानंतर नवीन बंध तयार होऊन जे काही पदार्थ आपल्याला नव्याने मिळतात त्यांना आपण उत्पादिते असं म्हणतो। म्हणजे अभिक्रियेत भाग घेणारे घटक त्यांना आपण अभिक्रियाकारक किंवा अभिकारक म्हणणार आहोत आणि यामध्ये तयार होणारे नवीन जे पदार्थ असतील त्याला आपण उत्पादिते असं म्हणतो। तर उदाहरणार्थ बघा, कोळशाचे हवेमध्ये ज्वलन केले, कोळसा हा कार्बनचे एक रूप आहे। कोळसा आपण हवेमध्ये ज्वलन केलं म्हणजे कार्बनचं ऑक्सिजन बरोबर या ठिकाणी अभिक्रिया झालेली आहे आणि यावेळी कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होतो। कार्बन प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू कार्बन डायऑक्साईड, हा कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतोय। तर यामध्ये अभिक्रियेत भाग घेणारे घटक कुठले आहेत, कोळसा आणि ऑक्सिजन। तर ही आहेत अभिक्रियाकारक किंवा अभिकारक आणि यामध्ये असणारे रासायनिक बंध विभाजन होऊन त्यापासून नवीन बंध तयार होऊन कार्बन डायऑक्साईड हा नवीन आपलं उत्पादन या ठिकाणी मिळतं।
तर यातले कार्बन आणि कोळसा म्हणजेच कार्बन आणि ऑक्सिजन हवेतील आहे तो यामध्ये अभिक्रियाकारक आहेत आणि कार्बन डायऑक्साईड हे यामध्ये उत्पादित आहे. रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहिलं जातं. तर रासायनिक अभिक्रिया जी काही घडते त्याचं लिखाण करण्यासाठी आपण रासायनिक समीकरणाचा वापर करतो. ज्याप्रमाणे आपण गणितामध्ये समीकरण लिहितोय त्याच पद्धतीचं समीकरण आपण रासायनिक अभिक्रिया लिहिण्यासाठी देखील वापरतो. तर रासायनिक समीकरण म्हणजे काय आणि ते कशा प्रकारे लिहायचं याची माहिती आपण पाहणार आहोत. आता इथे त्यांनी आपले एक उदाहरण दिलेले बघा. कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यानंतर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. आता कॉपर सल्फेट हा एक रासायनिक पदार्थ आहे. त्याचा रंग निळा असतो. कॉपर सल्फेटचा पण निळा रंग द्रावण केलेला आहे आणि त्यामध्ये जस्ताची पूड टाकल्यानंतर कॉपर सल्फेटमधील कॉपरला जस्त विस्थापित करते आणि झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. म्हणजे कॉपर सल्फेटचं निळं द्रावण सुरुवातीला जे होतं त्यामधील रासायनिक बंध विभाजित झालेला आहे आणि सल्फेटचं या जस्त म्हणजे झिंक बरोबर त्या ठिकाणी नवीन रासायनिक बंध तयार झाला आणि त्यामुळं निळ्या रंगाच्या कॉपर सल्फेटमधून कॉपर विस्थापित झालेलं आहे आणि झिंक सल्फेटचं रंगहीन द्रावण त्या ठिकाणी तयार होतं. आता हेच आपल्या ठिकाणी शाब्दिक स्वरूपामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर हेच आपण रासायनिक समीकरणाचा किंवा रासायनिक सूत्रांचा वापर करून देखील या ठिकाणी मांडू शकतो. शाब्दिक स्वरूपामध्ये लिहिलेला आपण तुम्हाला दिसते कॉपर सल्फेटचे जलीय अधिक जस्ताची भुकटी बरोबर झिंक सल्फेटचे जलीय द्रावण अधिक तांबे हे जे याला आपण शाब्दिक समीकरण असं म्हणतो. शब्द स्वरूपामध्ये आपण ते लिहिलेलं आहे आणि हेच आपण जर रासायनिक सूत्रांचा वापर करून लिहिलं खाली आपल्याला दिसते बघा CuSO4 प्लस Zn इज इक्वल टू ZnSO4 प्लस Cu हे जे आहे याला आपण रासायनिक समीकरण असं म्हणतो. म्हणजे जेव्हा आपण शाब्दिक समीकरण हे रासायनिक सूत्रांचा वापर करून लिहितो तेव्हा त्याला रासायनिक समीकरण असं म्हणतात. आता यामध्ये कॉपर सल्फेट आणि जस्त ही अभिक्रियाकारक आहेत आणि त्यांच्या एकमेकांबरोबर अभिक्रिया होऊन संपूर्णपणे वेगळे गुणधर्म असणारे तांब्याचे कण आणि रंगहीन झिंक सल्फेटचे द्रावण या ठिकाणी उत्पादित म्हणून तयार होतात. अभिक्रिया होताना कॉपर सल्फेट ह्या अभिक्रियाकारकातील आयनिक बंधाचे विभाजन होते आणि झिंक सल्फेट ह्या उत्पादनातील आयनिक बंध अभिक्रिया होताना तयार होतो. म्हणजे एका घटकातील आयनिक बंध विभाजित होते त्याच वेळी दुसऱ्या ठिकाणी तो नव्याने तयार होतो आणि यामुळे या ठिकाणी रासायनिक बदल होतो. यालाच आपण रासायनिक अभिक्रिया असं म्हणतो. जर रासायनिक अभिक्रिया कशी लिहायची किंवा रासायनिक समीकरण म्हणजे काय आपण पाहिलं. रासायनिक समीकरण आपण शाब्दिक स्वरूपात किंवा रासायनिक स्वरूपामध्ये या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आता रासायनिक समीकरण लिहायचं कसं किंवा लिहिण्याची कशी काय पद्धत आहे आपण पाहणार आहोत. यामध्ये त्यांनी 5 पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या 5 पायऱ्यांच्या सहाय्याने आपण रासायनिक समीकरणाचे लेखन करणार आहोत. आता रासायनिक समीकरण लिखाण करताना पाळण्यात येणारे संकेत म्हणजे कुठल्या प्रकारे आपण कुठल्या पायऱ्यांचा वापर करून रासायनिक समीकरण लिहिणार आहे ते आपण पाहूयात. पहिली पायरी बघा. रासायनिक समीकरण लिहिताना अभिक्रियाकारके डाव्या बाजूला व उत्पादिते उजव्या बाजूला लिहितात. आता समीकरणामध्ये आपल्याला डावी आणि उजवी बाजू समजते. आपण समीकरणाकडे तोंड केल्यानंतर आपला डावा हात जो आहे तो समीकरणाची डावी बाजू असेल आणि आपला उजवा हात आहे तो समीकरणाची उजवी बाजू असेल. तर समीकरण लिहिताना नेहमी अभिक्रियाकारके ही डाव्या बाजूला लिहायची. म्हणजे सुरुवातीला आपण अभिक्रियाकारके लिहिणार आहोत आणि उत्पादिते आहेत ती उजव्या बाजूला लिहायची आहेत. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितेच्या दिशेने जाणारा बाण हा दोघांच्या मध्ये काढतात. अभिक्रियाकारकांपासून उत्पादितेकडे दिशा दर्शवणारा बाण आपल्याला अभिक्रियेमध्ये दिसतोय तो त्या पद्धतीने काढायचा आहे. हा बाण रासायनिक अभिक्रियेची दिशा दर्शवतो. तर पहिली पायरी आपल्याला अभिक्रियाकारके उजव्या बाजूला, अभिक्रियाकारके डाव्या बाजूला, उत्पादिते उजव्या बाजूला आणि अभिक्रियाकारकांकडून उत्पादितांकडे आपण बाण दर्शवायचा आहे. तर दुसरी पायरी बघा. जर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारके किंवा उत्पादिते असतील तर त्यांच्यामध्ये अधिक या चिन्हाचा वापर करतात. तसं आपण समीकरणात जे पाहिले कॉपर सल्फेट अधिक झिंक किंवा जस्त याच्यामध्ये 2 अभिक्रियाकारक आहेत त्यामुळे आपण त्या दोघांच्या मध्ये अधिक चिन्हाचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर उत्पादिते सुद्धा झिंक सल्फेट अधिक कॉपर उत्पादित सुद्धा अधिक आहेत 2 आहेत त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये पण आपण अधिक चिन्हाचा वापर करून दर्शवलेला आहे. हा दुसरा नियम झाला. तिसरा नियम बघा. रासायनिक समीकरण जास्त माहितीपूर्ण बनवण्यासाठी अभिक्रियाकारके आणि उत्पादिते यांच्या भौतिक अवस्था समीकरणात नमूद करतात. भौतिक अवस्था म्हणजे काय. दिलेले पदार्थ स्थायीरूप आहेत, वायुरूप आहेत का द्रवरूप आहेत हे आपण संक्षिप्त स्वरूपामध्ये त्या पदार्थाच्या किंवा अभिक्रियाकारकाच्या उत्पादितेच्या खाली आपण कंसामध्ये त्याचे नमूद करायचं आहे. वायुरूप, द्रवरूप आणि स्थायीरूप याच्यामध्ये वायुरूपसाठी आपण स्मॉल g, द्रवरूपसाठी स्मॉल l आणि स्थायीरूपसाठी स्मॉल s या पद्धतीने अक्षरं कंसामध्ये लिहून दाखवायचे आहेत. त्यामुळे तुमचं समीकरण अधिक माहितीपूर्ण होण्यास मदत होईल. तसेच उत्पादित वायुरूप असेल तर g ऐवजी वरच्या दिशेने आपण बाण दाखवायचा आहे. वायुरूप आहे वायुरूप म्हणजे काय तो हवेपेक्षा हलका असणार आहे तो वर असणार आहे त्यामुळे आपण काय करतोय g लिहिण्याऐवजी तिथं वरच्या दिशेने बाण दर्शवतो.
उत्पादित अविद्राव्य स्थायू रूपात असेल तर, म्हणजे आवश्यक स्वरूपात तयार असेल तर यस ऐवजी खालच्या दिशेने दर्शवणारा बाण आपण दाखवतो. आता अविद्राव्य रूपात म्हणजे न विरघळणारा, तो विरघळत नाही, त्यामुळे तो काय होणार आहे, तळाशी जमा होणार आहे. तो स्थायी रूप अवस्थेत असेल त्या ठिकाणी आपण यस दाखवण्याऐवजी तो तळाशी जमा होतोय, अवक्षेप तयार होतोय, म्हणून त्या ठिकाणी आपण खालच्या दिशेने बाण दाखवणार आहोत. हा फक्त आपण उत्पादितांमध्ये वापरतोय. उत्पादितांमध्ये जर वायुरूप असेल तर वरच्या दिशेने बाण, स्थायी रूप असेल तर खालच्या दिशेने बाण, अशा प्रकारे आपण तो दर्शवायचा आहे. जर अभिक्रियाकारक उत्पादिते पाण्यातील द्रावणाच्या रूपात असतील तर अशा द्रावणांना जलीय द्रावण म्हणतात. त्यांच्या पुढे कंसामध्ये आपण AQ म्हणजेच ॲक्वियस ही अक्षरे कंसात लिहून त्याचं जलीय द्रावणाची अवस्था दर्शवतात. म्हणजे पाण्यामध्ये विरघळलेल्या अवस्थेमध्ये असेल ते समजा, तर त्याला आपण ॲक्वियस सोल्युशन म्हणतो. मग त्यासाठी आपण कंसामध्ये AQ स्मॉल अक्षरामध्ये लिहून त्याची जलीय अवस्था दाखवायची आहे. आता हेच वरचं समीकरण आपण या ठिकाणी पुन्हा लिहिलेलं आहे बघा. कॉपर सल्फेट आणि झिंक सल्फेट हे जे समीकरण आहे ते आपण पुन्हा लिहिलेलं आहे. कॉपर सल्फेटचं आपण द्रावण घेतलं होतं, त्यामुळे आपण तिथं कंसामध्ये खाली AQ लिहिलेलं आहे. याचा अर्थ काय होते, कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण आहे अधिक जस्त जे आहे ते कंसामध्ये आपण यस दिले, म्हणजे जस्त हे स्थायू अवस्थेमध्ये आहे. यापासून तयार झालेलं झिंक सल्फेटचं द्रावण आहे म्हणून आपण तिथं AQ लिहिलेलं आहे. आणि कॉपर हा धातू या ठिकाणी मिळालेला आहे, स्थायू रूप आहे म्हणून आपण तिथं यस लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आपलं समीकरण अधिक माहितीपूर्ण बनवण्यासाठी आपण त्यांच्या भौतिक अवस्था देखील कंसामध्ये खाली नमूद केलेल्या आहेत. जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी, तर चौथा नियम बघा, जेव्हा रासायनिक अभिक्रिया घडण्यासाठी बाहेरून उष्णता द्यावी लागेल तेव्हा ते अभिक्रियादर्शक बाणाच्या वर त्रिकोणाचं चिन्ह काढून दर्शवतात. जर समजा एखादी अभिक्रिया सामान्य तापमानाला घडत नाही, त्याला बाहेरून उष्णता द्यावी लागते, तर अशा वेळी काय करायचे, जर आपण बाहेरून उष्णता दिली असेल तर अभिक्रियादर्शक बाण म्हणजे अभिक्रियाकारकांकडून उत्पादनाकडे दाखवलेला जो मधला बाण आहे त्या बाणाच्या वरती आपण लहान त्रिकोण काढून हे दर्शवायचे. याचा अर्थ काय होते, आपण अभिक्रियेला बाहेरून उष्णता दिलेली आहे. आता उदाहरण दिले बघा आपल्याला, चुनखडी तापवल्यावर चुनखडी तयार होते. चुनखडी म्हणजेच काय, कॅल्शियम कार्बोनेट स्थायू रूप अवस्थेमध्ये आहे, तिथे यस लिहिले बघा. याला तापवले म्हणजे काय केलं, उष्णता दिलेली आहे. उष्णता दिली म्हणून आपण अभिक्रियाकारकाच्या बाणाच्या वरती त्रिकोण दाखवलेला आहे. त्यापासून कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे चुनखडी तयार होते आणि कार्बन डायऑक्साईड हा वायू अवस्थेतला आहे आणि तो हवेत मुक्त होतो, त्यामुळे काय केलं, आपण वरच्या दिशेने बाण दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे बाहेरून पुरवलेला घटक आपण त्या अभिक्रियाकारक बाणाच्या वरती दर्शवलेला आहे. उष्णता दर्शवण्यासाठी आपण लहानशा त्रिकोणाचा या ठिकाणी चिन्ह म्हणून वापर केलेला दिसून येतो. तसेच कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण आणि जस्ताची पुढे यांच्यात अभिक्रिया होताना उष्णता बाहेर पडते. ज्या आपण कॉपर सल्फेट आणि जस्त यांच्यामध्ये अभिक्रिया घडवतोय त्यावेळी त्या ठिकाणी उष्णता बाहेर पडते. उष्णता बाहेर पडते म्हणजेच काय, ही उष्मादायी अभिक्रिया आहे, उष्णता देणारी अभिक्रिया आहे. तर ही अभिक्रिया आपण उष्णता बाहेर पडते, नव्याने तयार होते, त्यामुळे आपण ती उत्पादितेच्या बाजूला मांडणार आहोत. म्हणजे इथं आपण कॉपर सल्फेट अधिक जस्त बरोबर झिंक सल्फेट अधिक कॉपर अधिक उष्णता, उष्णता उत्पादितामध्ये आहे म्हणजे अभिक्रिया उष्मादायी आहे असा त्याचा अर्थ होतो. तर पुढचा नियम बघा, काही अभिक्रिया घडून येण्यासाठी विशिष्ट तापमान, विशिष्ट दाब, उत्प्रेरक इत्यादी अटींची पूर्तता होणे आवश्यक असते. काही अभिक्रिया ह्या सामान्य तापमानाला किंवा सामान्य घटकांमध्ये होऊ शकत नाहीत. त्यासाठी आपल्याला विशिष्ट तापमान असेल, विशिष्ट दाब असेल, उत्प्रेरक असेल, अशा वेगवेगळ्या अटी त्या ठिकाणी पुरवाव्या लागतात. आणि ह्या अटी आपण बाणाच्या अभिक्रियादर्शक जो बाण आहे त्या बाणाच्या खाली आणि वर अशा प्रकारे आपण त्या पुरवलेल्या अटी दर्शवतो. उदाहरणार्थ बघा, वनस्पती तेलाची 60°C तापमानाला निकेल उत्प्रेरकाच्या सानिध्यात हायड्रोजन वायूबरोबर अभिक्रिया होऊन वनस्पती तूप तयार होते. तयार करण्याची ही प्रक्रिया, याच्यामध्ये बघा निकेल हा जो उत्प्रेरक आहे, उत्प्रेरक म्हणजे काय, अभिक्रियेमध्ये भाग न घेता अभिक्रियेचा वेग वाढवतो असा घटकाला आपण उत्प्रेरक असं म्हणतो. तर निकेल हा आपण उत्प्रेरक वापरून वनस्पती तेल आपण 60°C तापमानाला तापवले असता त्या ठिकाणी हायड्रोजन वायूबरोबर त्याची अभिक्रिया होऊन त्यापासून वनस्पती तुपाची निर्मिती होते. हे आपण इथं अभिक्रियेच्या साहाय्याने दाखवलेलं आहे. आता वनस्पती तेल वापरलेलं आहे, तेल आहे म्हणजे ते काय आहे, द्रव अवस्थेमध्ये आहे म्हणून आपण तिथे कंसामध्ये स्मॉल एल लिहिलेला आहे. अधिक आपण हायड्रोजन बरोबर अभिक्रिया केलेली आहे. हायड्रोजन हा गॅस आहे, वायू आहे, त्यामुळे आपण आता आपण काय केलं आहे, 60°C तापवलेलं आहे. आपण त्या ठिकाणी 60°C एवढं तापमान बाहेरून पुरवलेलं आहे, म्हणून आपण काय केलं आहे, ते अभिक्रियाकारक दर्शक बाणाच्या वरती ते तापमान दर्शवलेलं आहे. आणि उत्प्रेरक आपण निकेल वापरलं आहे, तर पण आपण त्या बाणाच्या खालच्या बाजूला दाखवलेला आहे. ह्या अभिक्रियेमध्ये तयार काय होते, वनस्पती तूप. तर हे स्थायी अवस्थेमध्ये आहे, त्यामुळे त्याला आपण कंसामध्ये यस असं दर्शवलेलं आहे. म्हणजे ही जी अभिक्रिया आहे ही या ठिकाणी आपण इतर पुरवलेले घटक जे आहेत ते अभिक्रियाकारक बाणाच्या वरच्या आणि खालच्या दिशेने आपण दाखवतो.
आता अभिक्रियाकारकांविषयी किंवा उत्पादितांविषयी असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावे त्यांच्या सूत्राखाली लिहितात. अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर अभिक्रियाकारक असतील किंवा उत्पादित असतील यांची असणारी विशेष माहिती किंवा त्यांची नावं आपण त्यांच्या सूत्राखाली लिहितो. आता उदाहरण बघा, तांब्याची संहत नायट्रिक आम्लावर अभिक्रिया केली. तांबे म्हणजेच कॉपर आणि संहत नायट्रिक आम्ल, संहत आणि विरल अशा दोन संज्ञा आपण या ठिकाणी वापरतो. संहत म्हणजे काय, तीव्र असणारं, आणि विरल म्हणजे सौम्य असणारं. तर या ठिकाणी आपण संहत आम्ल वापरलेलं आहे, त्यामुळे आपण त्या आम्लाच्या खाली संहत हा शब्द कंसामध्ये लिहिलेला आहे. म्हणजे विशिष्ट काही गोष्टी असतील, विशेष माहिती असेल तर ती आपण त्या घटकाच्या खाली कंसामध्ये लिहायची. या ठिकाणी अभिक्रिया झाल्यानंतर त्यापासून तांबूस रंगाचा विषारी नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतो. तो आपण अभिक्रियेमध्ये दाखवलेला आहे. तर आपण तांब्याची आम्लावर अभिक्रिया केल्यानंतर विषारी तांबूस रंगाचा असणारा नायट्रोजन डायऑक्साईड वायू तयार होतोय. याच तांब्याची आपण विरल नायट्रिक आम्लावर अभिक्रिया केली तर त्या ठिकाणी नायट्रिक ऑक्साईड हा वायू तयार होतो. म्हणजे नायट्रिक आम्लच आपण दोन्ही ठिकाणी वापरले, पण त्याची संहती वेगळी आहे. एक संहत आहे आणि एक विरल आहे, आणि त्यामुळे त्या ठिकाणी